मित्र आणि मैत्रिणीहून नमस्कार. स्वागत आहे तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. आणि इकडं ऋषिकेश आणि ओवी शरूच्या घरी आलेली असतात. आणि ओवी ती आईला म्हणते, म्हणजे की मालती काकूला म्हणते की आजी मी तुझ्यासाठी चॉकलेट आणली आहे, हे घे. आणि ती कॅडबरी सिल्कची चॉकलेट असते. आणि ती म्हणते तुला डायबिटीज आहे ना, म्हणून तुला शुगर फ्री आणलेली आहे. आणि मालती काकू गालातल्या गालात हसतात. आणि ओवी म्हणते घे नाही, म्हणजे आजी. मालती काकू ओवीला म्हणतात वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ओवी म्हणते थँक्यू. आणि ओवी मालती काकूला म्हणते माझ्या घरी आज पार्टी आहे, मी तुला स्पेशली इन्व्हाइट करायला आले, तू येशील ना. आणि ओवी डबल मालती काकूला म्हणते तू येशील ना. शरू आणि विक्रांत त्यांच्या रूममधून येतात. आणि आल्यावर शरू म्हणते दादा ओवी तुम्ही इथं. आणि मग ओवी शरूकडे जाते आणि शरूचे पाया पडते आणि विक्रांतचेही. आणि शरू म्हणते काय ग पाया का पडतीये. आणि विक्रांत म्हणतो वाव असा सुंदर सुंदर फ्रॉक स्पेशल काय. मग ओवी म्हणते तुम्हाला माहिती नाही, मी आईला म्हणणार की तुम्हाला काजू बदाम खायला द्या म्हणून. आणि शरू म्हणते का. मग ओवी म्हणते तुम्हाला लक्षात नाही आज काय. आणि शरू विक्रांतकडे पाहते आणि विक्रांत म्हणतो काय आहे आज. आणि ओवी म्हणते आज माझा बर्थडे आहे. आणि मग शरू तोंडावर हात ठेवून म्हणते बापरे हॅपी बर्थडे. मग ओवी म्हणते थँक्यू. आणि विक्रांत म्हणतो ओवीला विक्रांत म्हणतो हॅपी बर्थडे आणि तिच्या गालावर. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये बाहेरच्या साईडला 2-3 माणसं आलेले फुलं माळ्या लावत असतात. आणि मग तिथं जानकी चहा घेऊन येत आणि म्हणते हे घ्या काका चहा. आणि तिकडं जाते आणि दुसऱ्या काकालाही चहा देते. आणि जानकी म्हणते ते बाहेरल्या काकाला की काका थोडंसं इथं गुंडे नीट लावा आणि बाहेर ही माळ्या लावा. आणि काका म्हणतात हो. आणि तेव्हा जानकीला एक फोन येतो आणि ते फोन रमेश दादाचा असतो. आणि तो बोलतो हॅलो मी मॅनेजर रमेश काका. आणि मग आणि जानकी बोलते बोला ना रमेश काका. मग फोन कसा करणं झाला. मग रमेश काका म्हणतो ते मधुभाऊनी फोन करायला सांगितलं. रमेश काका म्हणतो तुम्हाला मुलं हवे होते ना अनाथ आश्रमातले. आणि जानकी बोलते हो. आणि तो काका म्हणतो हो अरे वा. मग जानकी बोलते हो. आणि मग तो काका बोलतो जे फोनवर बोलत असतो जानकीशी तुम्ही पत्ता टाकून या, मी मुलं घेऊन येतो. आणि मग जानकी बोलते हो घेऊन या. आणि रमेश काका म्हणते आणि मग जानकी बोलते नक्कीच घेऊन या आणि घेऊनच या हा. आणि रमेश काका म्हणतो मधू भाऊने सांगितलंय म्हणजे की मला आणावंच लागते, स्वतःहून आणेन मी. आणि मग जानकी बोलते हो. आणि रमेश काका म्हणतो की कोण गुरु आहेत माझे. मधू भाऊ. आणि जानकी म्हणते रमेश दादा ते सगळ्यांचेच गुरु आहेत ते. आणि मग जानकी म्हणते घेऊन या नक्कीच संध्याकाळी घेऊन या. आणि रमेश काका म्हणतो हो. आणि जानकी फोन ठेवते. आणि फोन ठेवल्यानंतर जानकी त्यांच्या जवळल्या काकाला म्हणते झालं. मग काका तिथं कप ठेवतात आणि ते दुसऱ्या काकाकडे जाऊन ही कप घेते आणि ते ठेवतात. आणि जानकी ज्या मुलापाशी म्हणजे की ज्या काकापाशी आधी थांबलेली असते त्या काकाला म्हणते काका करून घ्या हा ते काम.
मग ते म्हणतात हो हो. आणि इकडे शरूच्या घरी ओवी शरूला आणि मग विक्रांतलाही किटकॅट देते आणि शरू ओवीला जवळ घेते आणि तिकडून ऋषिकेश म्हणतो ओवीच्या वाढदिवसाप्रमाणे एक छोटीशी पार्टी आहे. मग त्या पार्टीसाठी घरचेच येणार आहेत ना, म्हणून तुम्हीही आलं तरी बरं होईल. आणि ऋषिकेश म्हणतो मालती काकू, तुम्ही विक्रांत भाऊजी आणि शरू तुम्ही आलात तर बरं होईल. आणि मग ऋषिकेश म्हणतो काकू. आणि मग ओवी मालती काकूच्या साडीचा मागला पदर पकडून घेते आणि ओवी मालती काकूचा पदर धरून बघते आणि मग मालती काकू ओवीकडे बघतात आणि ओवीच्या तोंडावर हसू असतं आणि मालती काकू तिच्याकडे पाहतात. आणि ओवी म्हणते तिच्या आजीला म्हणजे की मालती काकूला म्हणते की आजी तू नक्की येशील ना. आणि ओवी म्हणते प्लीज नाही म्हणू नका, बड्डे गर्लला बड्डेच्या दिवशी सॅड करायचं नसतं. आणि मालती काकूच्या हातात चॉकलेट असते, त्या हाताला ओवी पकडून घेते आणि म्हणते तू येशील ना. आणि मग मालती काकू तोंड हलवतात आणि हो बोलतात. आणि मग मालती काकू ओवीला जवळ घेतात. मी तुझी वाट बघेन, तू नक्की येशील ना. आणि मग ओवी थोडंसं लांबून म्हणते की आजी थँक्यू, तू खूप गोड आणि चांगली आहेस आणि खूप क्यूटही आहेस. आणि तिचे गाल धरते. आई ओवीची नाही, ओवी तिच्या मालती काकूची. आणि मालती काकू तिथून जातात आणि ओवी ऋषिकेशकडे जाते आणि ऋषिकेशचे हात पकडते आणि ऋषिकेश ओवीकडे बघतो आणि मान हलवतो. आणि ऋषिकेश मनातल्या मनात बोलतो क्या बात आहे. ओवीमुळे मालती काकू यायला हो म्हणल्या. आता जानकीचा प्लॅन नक्कीच वर्क होईल. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यात जिथं पार्टी होत असते हॉलमध्ये गुलाब आणि सगुणा गिफ्ट ठेवत असतात आणि तिकडून सगुणा पडते. आणि मग गुलाब म्हणतो काय ग सगुणे काय करायली, फुटते ना सगळे. आणि मग सगुणा म्हणते हा मग मदत करा ना माझी. आणि मग गुलाब म्हणतो हो मदत करा, मदत तर करायलोच आणि आता हात चलो तोड नाही. आणि सगुणा म्हणते गुलाबला हो हात तर मी चलवते, तुमचं डोकं चालवा की तुम्ही. आणि गुलाब म्हणतो डोकं तरी चलवतो मी, म्हणून तर संसार टिकून आहे आपला. आणि मग सगुणा पळत येऊन ते बॉक्स टेबलवर आपटते आणि गुलाब म्हणतो काय करते असे. आणि मग सगुणा म्हणते समोसे होते इथं. आणि मग तिकडून ऐश्वर्या येते आणि ते सगळं पाहते आणि मग सगुणा म्हणते काय काय काम काप काप काप. आणि मग गुलाब म्हणतो चुप, काय दिसं बडबड 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 करतीयस. आणि गुलाब म्हणतो हट काम कर जाऊन तिकडं. आणि सगुणा गुलाबचा हात पकडून केक जवळ नेते आणि म्हणते धनी हे काय सांगा बरं मला. आणि मग गुलाब म्हणतो केक आहे, मोठा केक आहे, आपल्या ओवीच्या वाढदिवसासाठी आणलाय हे केक. ऋषिकेश दादानी आणलाय हे ओवीसाठी केक, खूप मोठा केक आहे. आणि सगुणा म्हणते चॉकलेट केक आहे का. आणि सगुणा म्हणते चॉकलेट केक आहे का. आणि मग गुलाब म्हणतो चॉकलेट केक आहे का, जा काम कर. आणि मग दोघं मागं जायला बघतात तर ऐश्वर्याला त्यांची धडक होती. आणि ऐश्वर्या म्हणते बघून चलता येत नाही का, निघा.
आणि ऐश्वर्या मनात विचार करते की मोठा केक आणलायस ना तू, आता हे फेकून देईल. माझा प्लॅन खराब केलायस ना तू, बघच आता मी तुझा कार्यक्रम खराब करेन. आणि मग ऐश्वर्या ती केक उचलाय जाते आणि म्हणते एवढा जड का आहे हा, आणि तीही मनातल्या मनात. आणि तो केक तिच्या पायाच्या जवळ असतो आणि तिला उचलत नसतं, म्हणून ते हळूहळू तिच्या जवळ असं वळत असते. आणि मग ते थोडंसं राहिलेलं असतं आणि वळल्याच्या नंतर त्याच्यातून एक दगड पडतो, जे की ऐश्वर्याच्या पायावर पडतो. आणि मग तिच्याच हाताने तिच्या पायावर कुल्हाडी मारून घेतलेली असते तिने, आणि त्याच्या कुल्हाडी नाही पण दगड मारून घेतलाय तिने तिच्या पायावर. आणि मग ती पडल्याच्या नंतर, खूप मोठा दगड पडल्याच्या नंतर आवाज करत असते वेगळे वेगळे, आई ग उय ग, खूप दुखलं. आणि त्या आवाजाने जानकी येते. आणि मग जानकी येते आणि म्हणते काय ग ऐश्वर्या, काय झालं, पायावर दगड पाडून घेतलंस ना, लागला तर नाही ना हा धोंडा. आणि मग जानकी म्हणते काय ग, पाडून घेतलास पायावर धोंडा. आणि मग जानकी ऐश्वर्याला म्हणते माझ्या मुलीचा वाढदिवस खराब करायचा होता ना तुला, आता घे मार खाऊन दगडाचा. आणि जानकी म्हणते काय झालं बघ, माझ्या मुलीचा वाढदिवस खराब करायला आली होती. कितीदा सांगू ग तुला, दुसऱ्यांना त्रास द्यायचा नाही, नाहीतर हा असा त्रास आपल्यालाच भेटतो. जानकी पुढे म्हणते दुसऱ्याच्या दारात काटे टाकून आपल्या दारात फुलं येणार नाहीत, हे कधी कळणार तुला. जानकी तो दगड उचलून घेते आणि तिला म्हणते एक लक्षात ठेव ऐश्वर्या, लोकांचं जर वाईट केलं ना तर आपलंही वाईट होतंच. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते जानकी, आणि जानकी म्हणते आवाज खाली. जानकी म्हणते माझ्या मुलीचा वाढदिवस खराब करायचा होता ना तुला, बघितलंस ना काय झालं तुझ्यासोबत. जानकी ऐश्वर्याला वॉर्निंग देते, म्हणते आता याच पायाने वर जा बेडरूम मध्ये, आणि वाढदिवस संपेपर्यंत जर खाली आलीस ना तर याद राख, नाहीतर हाच दगड घालेन डोक्यात. आणि त्या आवाजानं आई पण येतात आणि आई म्हणतात काय ग, काय झालं, कसला आवाज होता. जानकी आईला म्हणते काय नाही, बघा ना एवढा मोठा दगड आपल्या ऐश्वर्याच्या पायावर पडला. आणि आई म्हणतो अगं बाई दगड पडला. आई विचारते लागलं का मग. आणि त्याच आवाजाने परत सारंग पण पळत येतो आणि म्हणतो क क क क काय झालं, काय झालं. जानकी सारंगला म्हणते दगड पडला ऐश्वर्याच्या पायावर. आणि तो घाबरतो आणि बघायला जातो. आणि ऐश्वर्या म्हणते अहो सारंग थांब जरा. आणि ऐश्वर्या त्याला म्हणते मला नको कोणाची मदत, तुम्ही जा. आणि त्यावर जानकी म्हणते सारंग भाऊजी मला तुमची मदत हवी आहे. जानकी म्हणते आज ओवीचा वाढदिवस आहे ना, केवढी आवराआवर करायची, विसरलायत का, घराभर हा दगड बाहेर नेऊन ठेवा. आणि सारंग हो हो करत तो दगड घेऊन जातो. आणि परत जानकी आईला म्हणते आई अहो ओवी केव्हाची रेडी होतीये, अजून खाली आलेली नाही, बघता का जरा. आणि असं म्हणून ते दोघांनाही तिथून काढून देते. आणि आई म्हणतात हो हो आलेच मी आले. ऐश्वर्या ही लंगडी खेळत खेळत जात असते. आणि जानकी म्हणते लक्षात ठेव खाली आलीस तर वाढदिवस संपेपर्यंत खाली यायचं नाही, नाहीतर दगड डोक्यात घालेन. आणि ऐश्वर्या तिच्याकडे वळून पाहते. ऐश्वर्या तिच्या बेडरूम मध्ये बसून पाय लांबून बसलेली असते आणि पायाला बघू बघू म्हणते किती दुखतंय. आणि ऐश्वर्याकडे आजी आणि सारंग वाकून तिच्या तोंडाकडे पाहत असतात आणि हिची नजर जाते. आणि ऐश्वर्या त्यांना विचारते शो चाललाय. आजी म्हणते नाही. ऐश्वर्या पुढे म्हणते टीव्ही बघताय. ते म्हणतात नाही. मग ती म्हणते अरे दुखतंय मला, करा ना काहीतरी. आणि ह्या दोघांची मस्ती परत सुरू होते. आजीला सारंगची आणि सारंगला आजीची धडक लागते. आणि आजी म्हणते कोणत्या गल्लीतून चालला होता. आणि सारंग म्हणतो तू कशी चालली होतीस. आणि ऐश्वर्याच्या वैतागून म्हणते अरे चुपा. मैत्रिणींनो ऐश्वर्याची खूप मजा येणार आहे, आपल्या एपिसोडवर पहा आणि टीव्हीवर तर नक्कीच पहा, खूप छान दाखवणार आहेत, खूप मजा येणार आहे. आणि ऐश्वर्या म्हणते अरे काय चाललंय तुमचं, हे मला दुखतंय आणि तुम्ही काय करताय हे. आजी म्हणते मी गरम पाण्याची पिशवी घेऊन येते. आणि सारंग म्हणतो अगं आजी पिशवी नको, त्यांना सूज आलेली आहे, बर्फाने शेकू म्हणजे सूज कमी होईल. सारंग पुढे म्हणतो मी बर्फ घेऊन येतो, असा घेऊन येतो आणि ठेवतो डोक्यावर. आणि ऐश्वर्या पाहते आणि परत म्हणतो डोक्यावर नाही पायावर सूज उतरेल ना. सारंग ऐश्वर्याला विचारतो अहो ऐश्वर्या पण असा भस्कन तुमचा पाय कसा काय सुजला. आणि आजी म्हणते कोणत्या खड्ड्यात पडली तू. आणि ऐश्वर्या म्हणते रणदिवे नावाच्या खड्ड्यात पडले मी आणि स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतला. आणि ऐश्वर्या पुढे म्हणते तुमची ती जानकी एक दिवस सुद्धा मला स्वस्त बसत नाही, असं वाटतं जाऊन
जाऊन तिच्यानं अशी कमरेत लात घालावी आणि ती बसल्या जायचं कमरेमध्ये तिच्या लात घालायचा प्रयत्न करते. तो तिच्या पायाला कळ लागते आणि पुन्हाही ओरडते, आई ग. आणि आजी म्हणते, कशाला लाता झाडते उगा, समोर काय जानकी आहे का? आजी म्हणते, मी काय म्हणते, लेप घेऊन येऊ का? त्यावर सारंग म्हणतो, नको. मी चेपून देऊ का? आणि ऐश्वर्या हातवारे करते, नको नको, मला काही नको. आजी म्हणते, किती वेळ अशी एका खोलीमध्ये बसून राहणार आहे? आणि त्यावर सारंग म्हणतो, हो ना. परत आजी म्हणते, मी तिला अशी हळूहळू हळूहळू खाली घेऊन जाते ना. आजी म्हणते, ओवीच्या वाढदिवसाचे गरम गरम समोसे. आणि ऐश्वर्या हात जोडते आणि म्हणते, तुम्हीच जा, तुम्हीच जा. आजी म्हणते, कोणी तुझ्या पायाला दुखापत केली सांग मला, मी त्याला धोपटूनच पाडते. गुलाब. आणि सारंग म्हणतो, किस्सा गुन्हा. ऐश्वर्या म्हणते, कुणीच नाही, मीच माझ्या हाताने तो बॉक्स माझ्या पायावर पाडून घेतला. खुश. आजी म्हणते, नाही हा नाही, खरं खरं सांग ना, खरं खरं सांग. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, खरंच सांगते मी. आणि आजी म्हणते, खरं खरं सांग ना. आणि ती ऐश्वर्या म्हणते, हो, मीच माझ्या हाताने पायावर ते बॉक्स पाडून घेतला. ऐश्वर्या त्यांना जायला सांगत असते आणि आजी म्हणतात सारंगला, अरे ती कवरचं झालंय, आपल्याला जा जा म्हणते, चल ना. आणि असं धोपटून त्याच्या पाठीमध्ये घालतात ना, तो पडतो तिच्या पायावर. आणि ऐश्वर्या परत चिरकते, माझा पाय, माझा पाय. आजी म्हणते, मोडला ना तिचा दुसरा पाय पण. सारंग म्हणतो, सॉरी सॉरी, मला आजीनं मारलं आणि मी पडलो. आजीला म्हणतो, केवढ्यानं पाडलंस तू मला, मोडला ना पाय त्यांचा. आजी म्हणते, चल आता, समोसे थंड होतील नाहीतर. आणि खाली हॉलमध्ये सगुणा बॉक्स घेऊन येते आणि वहिनीला म्हणते, वहिनी बघा ना, हे गिफ्ट्स, केवढे गिफ्ट्स आलेत. आणि जानकी म्हणते, मग लाडोबाचे लाड काही कमी आहेत का? जानकी गुलाबला म्हणते, खायला प्यायला काही कमी पडलं नाही पाहिजे, सगळं व्यवस्थित झालंय ना? आणि त्यावर गुलाब म्हणतो, हो. आणि जानकी म्हणते, वेपर चिप्स सगळं आहे ना? जानकी म्हणते, डेकोरेशन व्यवस्थित आहे ना, आवडेल ना ओवीला? आणि सगळेजण हो हो म्हणतात, छान आहे छान आहे. आणि ओवीवरून येते, पिंक असा फ्रॉक असतो, मस्त फुल. आणि खाली येते आणि आईला म्हणते, आई कशी दिसते मी? आई तिच्यावर बोटं उतरून म्हणते, अगं खूप छान दिसते, खूप सुंदर, माझीच नजर नको लागायला, घेऊन जा. ऋषिकेश पण खाली येतो आणि ओवीला जानकी म्हणते, तुझ्यासाठी ना आज खास सरप्राईज आहे. आणि ओवी म्हणते, काय आहे? जानकी म्हणते, आता ते कसं सांगणार? आणि त्या रमेश दादाची मुलं घेऊन एंट्री झालेली असते. आणि जानकी म्हणते, अरे रमेश दादा या ना या. आणि सगुणाला ती पाणी आणायला सांग. आणि खूप सारे मुलं असतात. जानकी ओवीला म्हणते, बरं का ओवी, हेच ते सरप्राईज आहे जे मी तुला सांगत होते. ओवी जानकीला म्हणते, आई हे कोण आहेत? आणि जानकी म्हणते, हे तुझे सगळे फ्रेंड आहेत, न्यू फ्रेंड. आणि त्यांना ती हाय हॅलो करते. आणि जानकी त्या मुलांना म्हणते, तुम्ही जिच्या वाढदिवसाला आलायत ना, ती माझी ओवी. आणि ते सगळे मिळून तिला हॅपी बर्थडे ओवी असं म्हणतात. रमेश काका पण ह्या ओवीला हॅपी बर्थडे म्हणतात. आणि तिथे नाना येतात. आणि नानाला पाहून ऋषिकेश आणि जानकी म्हणतात, काय झालं नाना? आणि नाना म्हणतात, अरे एवढा मोठा कार्यक्रम आहे घरामध्ये आणि ती बसली रुसून, मला काही ह्या बायकांचं कळतच नाहीये. जानकी नानाला म्हणते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता पाहुणे आलेत ना घरात, मी नंतर बोलते त्यांच्याशी. आणि ती त्या पाहुण्यांना सगळ्यांना बसायला सांगते. आणि नानाला म्हणते, नाना मी आलेच हा. इकडे शरूच्या घरी पण शरू आणि विक्रांत तयार झालेले असतात आणि त्या आईच्या रूमला वाजत असतात. आई झालं का, तुझं तयार झालीस का तू? आपल्याला जायचंय ना, ओवी आली होती ना बोलवायला, असं विक्रांत त्यांना म्हणत असतो. शरू म्हणते, राहू दे विक्रांत, येणार नाही तर रागवल्यात त्या. आणि त्यावर विक्रांत म्हणतो, अगं असं नाही, ओवी आली होती ना बोलवायला. आणि तो परत दरवाजावर वाजतो आणि म्हणतो, आई अगं काहीतरी बोल, ओवी आली होती ना बोलवायला, तू काहीतरी बोल ना, तयार झालीस का तू? शरू परत म्हणते, राहू दे विक्रांत, त्या रागवल्या आहेत माझ्यावर, नाहीत येणार त्या, मी वहिनीला कळवते आम्ही येणार नाही होत म्हणून. आणि विक्रांत म्हणतो, अगं तसं नाही आहे, थांब जरा, तू आता फोन नको करू. विक्रांत म्हणतो, अगं आई नाही जरी आली तरी आपल्या दोघांना जायलाच हवं. विक्रांत म्हणतो, अगं ती ओवी स्वतःहून बोलवायला आली होती आपल्याला, आपण नाही गेलो तर तिला किती वाईट वाटेल सांग बरं. विक्रांत म्हणतो, चल आपण दोघं जाऊ, आपल्या दोघांना तर जावंच लागणार आहे. आणि त्यावर शर्वरी म्हणते, नाही रे, वहिनीचा काहीतरी प्लॅन होता, ती त्यांचं मन मोळवणार होती म्हणून हे सगळं चाललं होतं, आता त्याच नाही म्हणल्यावर आपण तरी जाऊन काय करणार आहोत. शरू परत म्हणते, मी कळवते तसं वहिनीला. आणि परत विक्रांत म्हणतो, थांब थांब थांब, आताच नको, मी एकदा ट्राय करतो परत. आणि तो दरवाजाकडे जातो, टकटक असा आवाज दरवाजा करणार कीच मालतीताई दार उघडता. मालती काकूंना पाहून दोघांनाही शॉक बसतो. आणि मालती काकू मनाशीच म्हणतात, एवढा मोठा लग्न होऊन घोडा झालाय तरी ह्याला कळत नाही का, बायकांना तयार व्हायला वेळ लागतो. आणि शरू विक्रांतच्या तोंडाकडे पाहत असते. आणि मालती काकू म्हणतात, सांग कशी दिसते मी? आणि विक्रांत म्हणतो, छान. आणि शरू म्हणते, सुंदर. मालती काकू म्हणतात, चला आपल्याला उशीर होतोय आणि रस्त्यामध्ये ओवीसाठी गिफ्ट पण घ्यायचंय. आणि इकडे आलेल्या पाहुण्यांचा आशीर्वाद बंगल्यामध्ये स्वागत होतं, चहा पाणी वगैरे होत असतं, त्यांना टोप्या दिल्या जातात.
ऋषिकेश गुलाबला म्हणतो, हे बघ, हे रिटर्न गिफ्ट आहेत, हे सगळ्यांना देऊन टाक आणि सगळ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कर. आणि तो फोटोग्राफर आलाय का तो बघ एकदा. आणि इकडे ऋषिकेशच्या फोनवर सौमित्राचा फोन येतो आणि सौमित्र नानांना म्हणतो सौमित्राचा फोन आलाय आणि तो उचलतो. तो सौमित्र म्हणतो, आज तुझ्याशी नाही, आमच्या परिराणीशी बोलायचं आहे आम्हाला. आणि तो ओवीला हाक मारून फोन देतो आणि अवंतिका आणि सौमित्र तिला म्हणतात, हाय पिल्लू, विश यू हॅपी मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे. आणि ओवी थँक्यू म्हणते. जानकी आईकडे येते आणि म्हणते, हे काय आई, आज आपल्या तुमच्या नातीचा वाढदिवस आहे आणि तुमच्या डोळ्यामध्ये असं पाणी, काय झाले? सुमित्रा आई म्हणते, खरंय, मला मान्य आहे, पण काय करू ग, नातीच्या आनंदापुढे ना लेकीचं दुःख विसरता येत नाहीये. माहिती नाही शर्वरीच्या घरी आता काय चाललं असेल, काळजी वाटते ग. जानकी म्हणते, काय चाललं असेल म्हणजे? अहो, त्यांचं आतापर्यंत आवरलंही असेल आणि इकडे यायला निघालेही असतील. सुमित्रा आई म्हणते, अगं काय काय बोलतेस तू आणि तुला एवढा विश्वास कसा काय वाटतो? जानकी म्हणते, आहे आई मला विश्वास. जानकी म्हणते, मला माझ्या ओवीवर विश्वास आहे. ओवीनं आपली त्या काकूंना आमंत्रण द्यायला गेली होती. जानकी म्हणते, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यांना नातवांची किती ओढ आहे आणि एखादं लहान लेकरू जर त्यांना बोलवायला गेलं तर त्या नक्कीच नाही म्हणणार नाहीत. आई निदान माझ्याच विश्वासावर विश्वास ठेवा. आणि जानकी आईला म्हणते, मला वाटत नाही मालती काकूला नातवं पाहिजेच आहे. मला वाटत नाही ते एका लहान लेकरू ओवीसारख्या लेकराचं मन मोडते. ते नक्कीच येत्या नाही. आपली ओवी मालती काकूला निमंत्रण द्यायला गेलती, ती नक्कीच आहे. मालती काकू नक्कीच येतात. आणि त्याच्यावर आई म्हणते, असं होईन नाच ग. मग जानकी बोलते, हो. तर मालती काकूला एक लहान लेकरू बोलवायला गेलं तर मला वाटत नाही मालती काकू त्यांचं ओवीचं मन मोडते. आणि जानकी म्हणते डबल एक बार की आई, कोणाच्या विश्वासावर नाही तर माझ्याच विश्वासावर विश्वास ठेवा. आई, शरू, मालती काकू आणि विक्रांत भाऊजी नक्की येतात. आणि मग जानकी आईला म्हणते, बरं आता चला लवकर, बाहेर सगळे वाट बघतेत, आवडा आणि या बाहेर. आणि मग आई जानकीच्या खांद्यावर हात ठेवते. मित्रांनो, आता आपण उद्याच्या भागात पाहणार आहात की आई, ऋषिकेश आणि जानकी प्लॅन बनवत असतात. आणि जानकी म्हणते, आई, पण आपल्यावर कशाचं संकट आलं तर? पण आई म्हणते, कोणता? त्या ऐश्वर्याचं? तुला माहिती थोडी आहे की आपण प्लॅन बनवत आहेत. आणि मग हे सगळं ऐश्वर्या ऐकत असते. आणि मग आता ती डबल आउट हाऊसमध्ये येऊन डबल ते तसंच करते, जानकी जानकी जानकी. ऐश्वर्या बनत असते की जानकी जानकी जानकी, काय करू मी तुझं? आणि तसंच करून एका बॉक्सावरती बुक्की आणते आणि त्याच्यातून एक डायरी पडते. आणि ती त्याच्याकडे जाऊन बघते. ऐश्वर्या तिच्याकडे जाऊन बघते आणि मग ती ही डायरी कुणाची आहे? आणि मग ती बघती तर ती आणि ऐश्वर्या ती डायरी खोलते आणि त्याच्यात काय, पार्वती पुरुषोत्तम रणदिवे, नानाच्या पहिल्या बायकोची डायरी. नानाच्या पहिल्या बायकोची डायरी. आणि असेच नवीन एपिसोड पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कारण की आम्ही एक नवीन व्हिडिओ टाकला तर तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच भेटेल. आणि हां, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि शेअर कुणालाही करा. आणि मग भेटूया उद्याच्या भागात.